हे आहे मी चाललो गाडीवरती. अरे निखिल बा चहा तरी घेऊन जा की रे थोडासा. बर आण लवकर चल. आहे आण लवकर. हा आणती बाबा. दर तुझे तर सारखे घाईच असते. गाडीवर जायचं त्यामुळे काय असते. का आणायचं का संध्याकाळी आता. हा निरमा पुडा संपलाय बघ एक आण. आणि साखर 2 किलो आण. परत ती कोलगेट बी संपले तेवढं घेऊन ये येताना. आणतो. आणि जरा लवकर येत जा गाडी नीट चालवत जा बाबा काय. जाऊ का. हा जा. आता तो नंबर दिला ना. हा हॅलो. हॅलो कोण. अहो निखिल बोलतोय. बोल की का. ते भावाने नंबर दिलता तुमचा. हा निखिल टेम्पो आहे का. हा तुमचे कांदे घेऊन जायचं ना वाटतं. हा तू आलाय का म्हणत. हा माझी गडी येतील काय आमच्या गड्याकडून भरून घे कळलं का. बरं बरं. पुन्हा येताना आपल्या हॉटेलवर ये. हा येतो येतो. कुर्लवाडी परंडा रोडवर लवे फाटा परंड्याला जाताना उजव्या बाजूला. हा 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 दादा हॉटेल. हा इथं येईन बिल घेऊन जा. हा ठीक आहे. हा हा व्यवस्थित ये. हा आहे मात्र लई डांब दिसतंय. आहे आयो. का रे काय झालं बरं डायला तुला. चल किती एवढी कॅरेट भरू लाग. एकटाच किती भरू अजून. अरे जवळ झालं तुझ्या त्या कॅरेटांचा त्यात गाडीचा. हा माझं हिथं मलाच उरका नाही तुझं काय रे बघत बसू मी. मला वाटलं तू इथं मला काम करू लागतील आणि तू कुशाल मला न्यायला लागला माहिती तिकडं. चल की ते महिने बी कुठे गेले काय माहिती. किती भरू अजून एकटा. चल बघ त्याला कुठं असेल ती नाहीतर भर एकटा. मी नाही येत. मला काय इथं काम थोडी येते माहिती. मला वाटलं होतं तुझी इथं मदत करू लागायला. अगं तुला दिवस लागला मला बोलायला. 30 रुपये भेटतात. अगं दिवसाला मी 700 रुपये तरी देतो की. चल म्हणजे काय मला तू कामाला लावायला लागलास का तिथं. चल चालता होतो का नाहीत ना. चल की आता काय ग करावं ह्याला. अरे तू निघतो का नाहीत ना. उग माझं डोकं पिसवू नको. गाडी भराय चल रामक करायला चल. ह्याची काम करत बसती. एकतर नाद सोडून दे म्हणलंय गाडीचा. हा घे चहा. आत्ता जायची आजचं घेऊन आलो की. मग माझ्या हातचा नाही घेणार का. चालली मी. अरे दे दे. घरच्या चहापेक्षा तुझ्या चहाची गोडी लईच आहे. गौऱ्याचीच गोडी देणार आहेस. एक दे की. काय गोडी. हे बाबा येडा बिडा काय. बघल कोणी इथं. दे की. नाही म्हणले ना तुला. दे की. गप संध्याकाळी सांगते तुला. ये ना. दादा अवे एवढा उशीर झालं तर आपण थांबलोय. हा पण जो काय दिसला नाही अजून. काय म्हणलं दादा. वहिनी. काय वहिनी म्हणायचं कळलं का. हो कळ.
दादा ची आमची वहिनी वहिनी कुठे कुठे इकडे तिकडे काय बघताय दादा वर बघ कशी आईला इसल्या लईच कावड्यागत नजर आहे रे तुझी. हा माझ्या दिलाचं पाखरू माझ्या पिंजरात येणारच बघ. येणार की दादा नक्कीच. चला आज दर्शन तर झालं. चला चहा घेऊ. चला नमस्कार दादा. हा नमस्कार. अहो अरे बाडी घेऊन गेलता ना. भाडं घेऊन गेलता ना निखिल का. बरं झालं का. हा मी आता का घरीच निघालो होतो. बरं झालं आला व्यवस्थित आला ना. हा चालतंय. अरे बस की जरा बस. नाही नको अजून एक बाड मारायचं. अरे दमवून थकून काय येतो का नाही यार थोडं बस. अहो शेवटी ड्रायव्हर आहे करावं लागतंयच की. इतर आहे. बर किती झालं भाडं मला. अहो तुम्हाला भाऊंनी सांगितलंय की किती झालं. हा फोनवर सांगितलं. त्यांनी 2 सांगितलंय. ठीक आहे ना. हा बरोबर आहे. कस काय चाललंय धंदा पाणी. मस्त आहे मस्त. बरं आहे का. व्यवस्थित मिळते का भाडं बिडं. हा भेटतात की. होय दिवसाला 4 भेटतात. होय. हा बर थोडं बसला असता चहा पाणी घेतला. नाही काहीच नको. लय उशीर झालाय मला परत. तू आता इथनं भाडं घेऊन जाणार का. हा व्यवस्थित पोच केला. हा केला. फोन आला असेल की तुम्हाला. नाही ते आलता की. हा चालतंय मग येऊ. पुढचं भाडं बिडं असलं सांगतो मी तुला. चालतंय. हा येतो. ठीक आहे. आलाही नवीन पोर आहे का नाही. वाकडे तिकडे एवढ्या स्पीड मध्ये गाड्या चालवते ती. ओवा गेला व्यक्ती लवकर आलाय. काय रे काय काय नाही झालं दादा आपल्या गाडीचं टायर फुटलं होतं त्याच्यामुळे थांबलो होतं. कोण येदोळा थांबत सुद्धा नाही. त्याच्यामुळे म्हणलं आता तुम्हाला तर हात करावा. राडाच झालाय. टेपणे नाही का तुझ्याकडे. नाही राव स्टेपनीचा घोटाळा तर आहे आणि ईदुळा काय कोण वाहन बी थांबू नाही म्हणलं तुम्हाला तर हात करावा आता. कायला आता कुठं झाला की. अवघड झाले हो. माझ्याकडे असं बोलते एखादी स्टेप. ठीक आहे दादा असली तर द्या मग. बरं देतो. ठीक आहे कधी या वाटतं आलं तर बरं देतो. चल चांगलं आवड. धन्यवाद बरं का दादा. इतक्या निम्या रात्रीचं कोण थांबाय सुद्धा तयार नव्हतं. त्यातनं तुम्ही इतके मला मदत केली. अरे येडा आहे काय तू. अरे आपल्या ड्रायव्हर लोकांसाठी आपण नाही थांबणार मग कोण थांबणार रे. नाही खरं आहे दादा खरं आहे. बरोबर आहे का नाही. बरं चालतंय जा मग. ठीक आहे उशीर धन्यवाद दादा. कधी या रोडने आला तर तुम्हाला देऊन टाकतो तुमची स्टेपनी. चालतंय. पण दादा तुमचा नंबर द्या ना मला म्हणजे कधी आला तर. अरे सेव करून ठेव. निखिल नावाने. हा ठीक आहे दादा धन्यवाद. बरं ते पाहा चल. हा जाऊ काय. ठीक आहे राव. जा सावकाश जा. हा ठीक आहे. थांबा. सारे निघलं काय झालं. काय आपण त्याची स्टेप नाही खराब झाली. त्याला स्टेप नेली आपल्या गाडी. होय का झालं का नीट मग. झाली. आता कुठं चाललायस. हे काय करायचं निघावलं. हा चल मग मी पण चाललोय. चल हा चल. हा
बहिणीतल्या पुण्यावरून कधी आला? अरे का वाज आलोय त्यानंतर सोलापूरचं भाडं होतं ते मारून आत्ता आलोय. नेमकीला काय करायचं? बघितल्या सकाळी खुश होता ना. नेमकं काय भानगड झाली हा? कुठं काय झालं तेव्हा? वहिनीच्या इकडे भाडे होते म्हणून खुश होता. माहिती आहे की मला. माहिती आहे ना मग कशाला विचारतस? काय नाही ते. होय, आली की आली तू. अरे निखिल तू हा मग अजून कोण असणार आहे तेव्हा? ए सर बाजू जाऊ दे मला. कोणी बघितलं मग? कोण बघणार आहे तेव्हा? हा कोण बघणार आहे? माझ्या बापाने पाड्यानं मारून टाकीन मला. कशाला मारता येत तेव्हा? बर दे की मग एक. नाही दे की. नाही म्हटलं ना तुला. अगं माझ्या पिरमाचं पाखरू एवढ्या गडबडीत कुठं निघालंय म्हणायचं? तुला काय करायचंय रे? मलाच तर करायचंय सगळं. कोण आहे तवा? सर बाजूला जाऊ दे मला. चल घरापर्यंत सोडायला येतो तुला. नको नको काय गरज नाही. जाते मी माझी. मला येतो सोडायला. आयला माझ्या पिरमाचं पाखरू आज कागदाजवळ येऊन धडकलं. पण एक दिवस आहे ना काळजात येऊन बसणार. चला आज लई सुखाची झोप येईल. निखिल बाळा चल की जेवायला. हा चल. निखिल तुला एक बोलू का? काय काय? अरे ही किती दिवस ड्रायव्हरकीचा धंदा करणार आहेस तू? हा डिकी सोडून नोकरी कर कुठं तरी. अरे ड्रायव्हरकी करणाऱ्याला कुणी सुद्धा पुरी देत नाही ती बघ. नको देऊ दे कोणी पोरगी पण मी गाडी धंदा सोडत नसतोय. अरे बा असं म्हणून कसं चालत बाळा? ते आहे ड्रायव्हिंग करणार आहे तो पण एक माणूसच आहे ना. अगं त्याला पण जीवच आहे की. अरे ते आपल्याला माहित आहे लोकांना कुठं माहित असतं रे? कोणी पोरगी नाही दिली तरी चालेल. नको दिलं का ना माझं पण मी काय गाडी चालवून सोडणार नाही. त्या IT वाल्यांपेक्षा तुझं पोरग किती कमावतोय हे बघ की पहिलं. अरे ते समज खरं आहे. तू डबल पैसे कमवतोय पण लोकांना माहित नसतंय ना. पोरी द्यायचे म्हणले की जरा कान कसरच करते ती बघ. एक उंडगच समजते ती बघ त्यांना. त्याने किती बी कमवू दे मग. समजू दे काय समजत ते लोकांना. अरे हो बाबा मग तू काय लग्नच करणार नाही का? करण की लग्न पण त्या पोरीला ड्रायव्हर पोरगा आवडते त्यासोबत करण की. कर बाबा चल जेवायला. कधी मिळायची तुला तशी पोरगी कोणास ठाऊक. हात काही झालं ना पिल्याला सांगावं लागल. या पहिल्याला लय मस्ती आलेली पण तिला आहे का नाही घरी काय माहिती. ऐक ना निखिल. काय रे बिले काय आलं? अरे तो भैया नाही करे लय माग लागलाय माझ्या. काही पण बोलतोय मला. काय म्हणला तो? अरे त्याने आपल्याला रात्री बोलताना पाहिलं होतं. मग तो म्हणतोय तू फक्त माझी म्हणून. फक्त त्याची त्याच्यात राहायला त्याचे. बाय तुला सांगते काय करू नको बर का. बघतो मी काय करायचं ते. तू ऐकतच नाही माझं. तुला सांगायलाच नव्हतं पाहिजे मी. अय निघ चल. याला सांगून चुकी तर नाही केली ना मी. काय करतो काय माहित. लय येड डोक्याचं पोरग आहे.
होय निकल्या लका आज एवढं टेन्शन मध्ये का? अरे त्याच्या आईला त्याच्या काय झालं? अरे ते भैया नाही होय हा 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 हे चिवला काल रात्री आढळलं वाटतं त्याने आणि नाही काहीतरी बोललंय वाटतं. त्याच्या नात्याला रकूला का? त्याच्या घरची लय मोठी आहे तिला का? तुला मारतील बिरतील का? असू दे की मोठी हा मोठ्या बापाचं असलं म्हणून काय झालं. बरोबर आहे तुझं, पण तू नेमकं आता काय करणार? शिवच्या आणि माझ्यामध्ये कोण आलं ना मी सुट्टी देत नसतोय कोणालाच, म्हणजे किती मोठ्या बापाचा असू दे. लगा लय वाढेपणा काय करू नको लागा. ओला अंगलोडीन जातो बघतो माझं काय करायचं ते. काय करू नको वाढेपणा. दीर्घी जरा. निकल्या निकल्या बाहेर ये. का वय राव? निकल्या कुठे आहे? निकल्या गाडीवर गेला असला. गाडीवर का? हा. बर का हो? काय काम काढलं? काय नाही. हे चला हे चल. होय ग चिव, असं काय तुझ्या त्या ड्रायव्हर मध्ये? तू एवढं प्रेम करते त्याच्यावर? काय असायला पाहिजे ग? काळजी घेणारा, प्रेम करणारा, जीवाला जीव लावणारा आणि सगळ्यात मेन म्हणजे 2 घास सुखाने आणि कष्टाने कमवून खाऊ घालणारा पाहिजे. तसंच आहे बघ माझं येडू. तुला माहिती का प्रिया, आजकालच्या मुलींना आहे ना पैसेवाला आणि श्रीमंत मुलगा पाहिजे, दिसायला चांगला. पण काय कामाचं ते? उगाच टाइमपाससाठी. हे खरं आहे बघ तुझं. माझावाला ड्रायव्हर जरी असला ना आणि मनाने लय श्रीमंत आहे बघ, त्याला कोणी काही बोललं ना मला अजिबात सहन होत नाही. जीवच घेईन बघ मी एखाद्याचा. तुला एक सांगू का, अशी पोरगी पाहिजे बघ प्रत्येकाच्या आयुष्यात. काय 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 करतेस? कपडे वाळाय टाकते बाबा. बर बर. अरे ती भया आला होता रा. भैया आलता? हा, काय म्हणत होता? तुला विचारत होता कुठे गेलाय म्हणून. मला विचारत होता. आता घरापर्यंत यायला लागला का? त्याच्या तर आईला त्याचे. अरे कुठे चालला तू? आलो जरा जाऊन. ते भैया आलता ना, हा आला होता. काय काय मी त्याचं बघून येतो. बर लवकर ये जरा. आलो. आपण निकल्याच्या घरी गेलतो पण बनशेत गावलाच नाही. गावतेच फक्त आई घालायला कमरतच मोडतो. सुट्टी द्यायची नाही त्याला. अगं बाया, आलं माझ्या फिरतेचं पाखरू चिव चिव करत. हा अरे आणखी घरापर्यंत आहे का? होय रे ए झाले माझं आहे ना असा मुडी ना तुला काय येणार पण नाही. घरापर्यंत यायला का? होय रे एवढा आणखी झाला का? हे चिवसानात सोडून दे, कळलं का? गुढीत सांगतोय. माझ्या बस 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 सोड. पंचत परत जर चिवच्या नादी लागला ना कुत्रा का मारेल, कळलं का? तुला पॉईंट नादी लागले ना लक्षात ठेवायचं. ड्रायव्हर काय करणार मग दाखवतो तुम्हाला. नाही का तर घोडाच लावतो हाते. आल तेवढे मला इच्छा आमच्या नादी लागतोय भिक्करे. हा नाही त्या उत्तरच लावतो तुम्हाला. काय करत तिकडचं जिला की काय का सापडत होता ना होईल. अगं ऐक ना चिव. काय ग? अगं ते निखिल आणि भैया साहेब चौकात भांडतात. काय ग काय झालं? आणि तुला कोणी सांगितलं? अगं मी आता तुझ्याकडे होते तेव्हा माझं लक्ष गेलं, तेव्हा मी बघितलं त्यांच्याकडे. हे सगळं माझे मोज झालं अगं. का ग तू काय केलं? अगं काल रात्री मी घरी येत होते, रस्त्यात त्याने मला अडवलं होतं आणि नाही काय ते बोलला मला. मग मी दिलं निखिलला नाव सांगून. तू बी का नाही चिव? निखिलला कशाला सांगायचं? घरात सांगायचं ना कोणाला तरी. ते निखिल किती आडमुठ्या डोक्याचा माहित नाही का तुला?
लय येडं आहे अगं ते पोरग, कधीच मी सांगितलेलं ऐकत नाही. चल बरं त्याच्याकडे जाऊन येऊ. हा चल. तुला आज सांगतोय त्याने वर देणार लागला, तुला व्यवस्थित सांगतोय. राज्य काय कुठे दीड फुटे बघतो काय, तुला व्यवस्थित सांगतोय. ड्रायव्हरच्या नादाला लागा ना. हा होय ड्रायव्हर म्हणजे काय तुला असं वाटलं काय? ड्रायव्हर बोलते सक्क बोलते. हाना काय घालू ना. त्याच्यावर कुत्र्याच्यावर एवढे मारत होता ना, मग त्याची गाडीला पाय लावून पाळतात ते. असला माच करतो रे एवढा. हा भाऊ गरीब आहे, पण एक लक्षात ठेव, ड्रायव्हरचा मात करू नकोस. आणि हा शिवच्या आजूबाजूला जरी दिसला ना तरी उभा चिरून टाकेन तुला. इथनं पुढे जर घरापर्यंत आला ना, आणि तू ये आणि मी ये, कळलं का? आणि हा सगळ्यांचा नाद कर, पण या ड्रायव्हर लोकांचा नाद करू. राम राम आबा. राम राम माया साहेब. या बसा. काही नाही केलं, बसायला वेळ नाही माझ्याकडे. तुमची पोरगी काय गावात गुण उधळती ना, ते सांगायला आलो होतो तुम्हाला. माझी पोरगी? हो, माझी पूजा. आता सांगायचं काय तो, थांबा दाखवतोच तुम्हाला. हे आण रे, हे बघा. बघितलं, उगा मी होतो म्हणून सांगायला आलो, नाही तर सगळ्या गावात इजरीचा बाजार उठला असता तुमचा. चला येऊ का? लक्ष ठेवा पोरीवर. ए चला रे. पूजा थांब. काय? कुठे गेली होती? बाहेर. काय झालं तुम्हाला अचानक? काय लावलंय सगळं? तुझी आई मेल्यापासन, तुझी आई, तुझा बाप, मी झालो ग. तुझं शिक्षण केलं. हा तुला त्या हाताच्या फोडाप्रमाणे लहानपणापासून सांभाळलं, एवढा लाड केला. बाबा मला कपडे घ्यायचे, तुझ्या मनासारखे कपडे घेतले, कपडे दिले. मला भारी मोबाईल पाहिजे, तुला मोबाईल दिला. काय कमी केलं ग तुला? तू हे दिवस दाखवलो तू आम्हाला. अहो झालं काय ते तर सांगा. काय झालं? अगे काय असे धंदे करते होय? अग काही इज्जत राहिली गावात माझी? तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस. तर लक्षात ठेव, तुला आता मी घरात डांबून ठेवणार आहे. आणि मी ज्या मुलाशी लग्न कर म्हणील ना,
त्याच मुलाशी तुला लग्न करावं लागणार आहे. नाही करायचं मला लग्न कोणासोबत. माझं प्रेम निखिलवर आहे, मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. तो ड्रायव्हर काय का त्याच्यापाशी? तो दिडा दमडीचा ड्रायव्हर. त्याची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभा राहायची? हा, न सुद्धा त्याची लायकी असू द्या तो ड्रायव्हर, पण माझं त्याच्यावरच प्रेम आहे, त्याच्या सोबतच लग्न करणार आहे. तुम्ही मला हाना मारा नाही तर मारून टाका. त्याची तुझी हीच जिद्द आहे? हो. तू जर तसं केलं ना तर शेवट माझा मेलेला चेहरा बघतील. कर तुला काय करायचं ते. हा नमस्कार 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 राजेभाऊ. अरे किती संग पटवायचं. आम्ही गावात असेल तरच ना. आम्ही सतत गावाच्या कडे बोंबलत फिरतोय. कुठं तुमचा निरोप आम्हाला लवकर मिळाला. आता बाई कुणा साईडला आबांनी बोलवले म्हणून धाड करून तुमच्या पैसे आलेले की भेटायला. बरोबर आहे, मी बोलिले. बरं चहा घेणार का? आबा तुमच्या पैसे तुमच्या अनाकाचं नाही म्हणायचं, घ्यायलाच लागला ना चहा. राजेभाऊ बोला की. एक सांगू का? काय की. कुंकाच्या बोटाला, पानाच्या देटाला बरोबर की आबा. आणि चहाच्या गोटाला कधी नाही म्हणू नये. कोण म्हणतं घ्यायला फक्त तुम्ही ऑर्डर सोडा चहाची, घेतो आम्ही चहा. पण आज मोलकरीने आणलंय राजेभाऊ. ठीक आहे. काय साबा त्याची बात लागतो. नेमका आणि यायला मागं आडील जायला गाठ पडली म्हणायचं म्हणा की. बरं हे बघ, आपण मुद्द्यात बोलू. बोला की. काय तुला माहित आहे माझी मुलगी पूजा हा ताई साहेब आपल्या उपर झाली आता. बर. तर तू जास्त फिरतीवर सारखा. आम्ही कुठे गावात असतोय, गावावरनं ओढून टाकलेला आणि नाही तसं नाही, मग पण तू फिरतीवर असतो म्हणून म्हणलं तुझ्या कानावर घालावं. एखाद चांगलं मोठं स्थळ आहे का? मोठ्या घरी देई. हे पुण्यात स्थळ आहे मोठं. बरं आणि हे कुलत एक पण आहे. होय. चांगले ग्रस्त अधिकार आहे मोठा पुण्यात बँकेत. बघा मी जर म्हणला तर लगेच निरोप धारतो. पण राजू नोकरी आहे चांगली, परमनंट. परमनंट नोकरी आहे आम्हाला. बरं काय बाग आहेत घरी? 10-15 एकर बागायत आहे म्हणतात. होय. हे काय अजून बागा ना आबा, हा. पण त्याचा बाप मला म्हणलो मी तुम्हाला सांगतोय. बरं जोडा बी असा ठीक लागला पाहिजे बरं का. हा लोकांनी म्हणलं पाहिजे वा दिली पोरगी, जोडा बघून दिली. निघायचं पुढच्या रविवारी जाऊ रविवारी बसून टाकू लगेच मीटिंग काय त्याला सोडाय. मोरत बघू. हा. काय हा. आणि चव बघायला पचत एकामेकाला प्लेट पुढून टाकू सुपारी लगेच. होय. आपली पोरगी BA झाली बघ. बर. आणि ती कळव की असं असं शिक्षण आहे. ताई साहेबाचं मला माहित आहे ती सगळं. कशाला शिक्षण किती झालं मला सांगायची गरज आहे वय. अगं मला काय नुसतं गावातलं उठा ठेव करायचंच काम आहे की, मला बाकी काय काम आहे इथं. पण तुला आता सांगतो. बोला की. पुन्हा म्हणायचं नाही असं का पोरगी नारळ. त्या मुलाचा बाप मी नाही, त्या बापाने मुलाने ठरवायचं. तुम्ही नारळ नवरी देणार आहे का, ती फुकट करणार ही त्यांची ती ठरणार. मी फक्त सांगणार आमच्याकडे मुली आहे, तुम्ही ती दाखवायची. बघू पुढच्या पुढं बैठक बसल्यावर बघू. ठीक आहे म्हणजे येऊ हा ये. येऊ हा बरोबर. कळव पुढं तेवढं. हा काय झालं का? अय जीव, काय आलं? चल आपण इथून निघून जाऊ कुठेतरी. चल. अगं पण झालं काय? मी काही सांगू शकत नाही तुला निखिल. चल तू माझ्यासोबत. अगं तू आधी शांत हो, काय झालं ते सांग.
अरे पप्पा माझ्या लग्नासाठी मुलगा बघताय. काय? आणि मला सरळ सरळ बोलले की तुला लग्न करावंच लागन. निखिल मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. तू रडणं बंद कर बरं आधी. मी बोलतो पप्पांना सांगा. अरे काहीच फायदा नाहीये, ऐकणारच नाहीत ते. मी बोलतो म्हणलं ना. काहीच फायदा नाही, पप्पा नाही ऐकणार. चल आपण जाऊ निघून इथून. शांत हो, मी बोलतो म्हणलं ना. अरे म्हटलं नाही ऐकणार म्हणून. कशी ऐकत नाही बघतो. चल चल. कुठे गेली कुठे गेली का? बाहेर. तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर निघायचं नाही म्हणून. हा कुठं फिरते का गावात बोंबलत? तू कसा इथं? अहो तात्या ऐकून घ्या. अरे काय ऐकून घ्या. तुम्ही ड्रायव्हर लोकांना काय श्रीमंताच्या पोरी पटवता, यांना फसवता आणि त्याच्यावर लग्न करता आणि पुन्हा सांगतोय तुला ऐकून घ्या. काय ऐकून घ्या रे तुझं? कोण आहे तू? चल एक चल. परत जरी तर बंगल्यासमोर दिसला ना याद राख, अजिबात यायचं नाही का? चल का चला चल का. चल एक. अगं चिव, तुला कळलं का गावात काय झालं? नाही अगं, काय झालं? अगं ते काय झालं? ते निखिलचं काय? ते अगं सांग ना, निखिलचं काय? अगं गावात त्याचा ऍक्सिडेंट झाला.